पतसंस्था आहे, पण याचं रजिस्ट्रेशन कोणी दिलं आपल्याला? प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे? गव्हर्नमेंट आहे ना. जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्यावर, जो काय अंकुश आहे, तो ER ऑफिस DDR ऑफिसचा आहे. इट इज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. जर पतसंस्था चुकीच्या असतात किंवा जर तो प्रकार तसा असता, कमी महत्वाचा असता, तर गव्हर्नमेंटने लायसन्स काढले असतं. आणि आनंदाची गोष्ट, अमित शहा यांनी स्वतः आता केंद्रामध्ये सुद्धा एक सेपरेट सहकाराचं डिपार्टमेंट स्वतः अमित शहा बघताय. 8-9 महिन्यापूर्वी मुंबईला त्यांनी सगळे असे महत्वाच्या संस्थेचे चेअरमन वगैरे यांची मिटिंग घेऊन केलेलं, म्हणजे आता हे अजून चांगल्या पद्धतीने हाताळलं जाणार. पहिले तरी सहकारमध्ये दुसरे जे काय असेल सहकार ते चिघळलं असेल, पण नंतर आता मागच्या 8-9 वर्षापासून याला मनातून घेतलं जातंय. ह्या गोष्टी डोक्यात ठेवून वसुलीला जातात. बँक मॅनेजर होते, त्यांनी काम इतकं मनापासून केलं, यांनी जे काम केलं ते मनापासून केलं होतं, लोकांचा संपर्क मनापासून होता. त्यामुळे संस्था बंद पडल्यानंतर त्यांना उलट दुसऱ्या संस्थेने लोक तुमचा पैसा, नाव, पद हिसकून घेतील, पण तुमचा अनुभव हिसकू शकणार. मग माझं जेवढे इकडे छोटे छोटे थोडेफार चिल्ले पाल्ले दिसतात, जे वयाने छोटे, त्यांना आग्रह आहे की तुम्ही पुढे या वसुलीसाठी. जेव्हा तुम्ही एखाद्या अवघड माणसाची वसुली करता, तेव्हा तो अनुभव कायमस्वरूपी तुमच्या त्या भात्यामध्ये, तुमच्या टॅलेंटमध्ये, तुमच्या प्रोफाईलमध्ये, तुमच्या फोल्डरमध्ये साचतं. धीरे सर, करायचं मग आतापासून, मनापासून. घाबरायचं नाही, मी एवढा आणतो की एवढा. कर्जवाला होतं ना असं कधी कधी, ज्याचं कर्ज आहे तो राहतो सरपंचाचा चुलत भाऊ. याच असं व्हायचं, म्हणजे असं ते असं नाही होऊ द्यायचं. तो असेल त्याच्या घरी, आपण कायद्याचे मागायला चालूय. म्हणजे समजा मी काय म्हणतोय, वसुली हे एक मोठं स्किल आहे. मोठ्याने बोला, काय? ज्या माझ्या लेडीज बहिणी, आई आहे, मावशी आहे, ताई आहे, मुळमुळ आणि नरम राहून चालणार, झाशीची राणी बनावं लागणार. आणि आठवा परत तेच, कोणाची आठवण करायची? सगळे सांगितलं. वसुली जाताना पहिले कोणाची आठवण करायची? पैसे कोणाची? आजी. बरं आठवली बरोबर, आजीचे. म्हणजे जे गरीब लोक आहे, ज्यांनी एक एक पैपै गोळा करून दिलेला आहे, त्यांचे वसूल करायला मी चालू. ही भावना मनात घ्या. तो सरपंचाचा भाऊ आहे म्हणून आजीचे पैसे खायचा अधिकार आहे का त्याला? कायदा आपल्या बरोबर आहे, नियम आपल्या बरोबर आहे, कायदा आपल्या बरोबर आहे. मग घाबरायचं कशाला? घाबरतं कोण? शहरामध्ये तुम्ही मॉलमध्ये गेले तर एक मशीन असतं, त्या मशीन मध्ये चेक करता बघ काय आहे की. कोण घाबरतं? ज्याच्याकडे बंदूक आहे तो घाबरणार, नजर चुकणार, चाकू आहे. ज्याच्याकडे काही नाही त्याला गुदगुल्या होता, तो काय टेन्शन घेतो? मग आपल्याकडे काही नाही, आपण कशाला घाबरायचं? येस ऑर नो? घाबरतो तो जो चुकीचं करतो. आपण चुकीचं करत